नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गरमागरम वडापाव आणि या वडापावच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे बटाटे वडे आणि बटाटा भजी, त्याचबरोबर पुदिन्याची मस्त चटपटीत अशी चटणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी ते साधारणतः 3 पावशेर ते 1 किलोच्या मध्ये असे बटाटे आहेत, स्वच्छ धुवून उकडून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हे बटाटे सोलून घेणार आहोत। आणखी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया। आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, आलं आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपण वापरतोय 2 चमचे भरून तेल, अर्धा चमच्याच्या मापाने आपण मोहरी, जिरे आणि हळद घेणार आहोत, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात अगोदर 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे, एक मोठा चमचा भरून आलं खिसलेलं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून आपल्या बटाट्याच्या भाजीला छान रंग येईल। तर हे वाटण आता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि बटाटे जे आपण उकडून घेतले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत, ते सोलून घेऊयात आणि हे बटाटे आपण हातानेच स्मॅश करून घेणार आहोत। थोडे थोडे बटाट्याचे तुकडे त्यामध्ये राहिले पाहिजे, जेणेकरून वडा खाताना खूप छान लागतात तसे बटाट्याचे पीसेस। तर चला आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, हिंग पाव चमचा आणि हळद अर्धा चमचा हे सगळं घालून घेते आणि त्याचबरोबर आपण जे वाटण बनवलेलं होतं हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, आलं आणि कोथिंबीर घालून घेऊयात। 3 ते 4 मिनिटासाठी हे वाटण आपण मीडियम हीटवर परतून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये स्मॅश करून घेतले बटाटे ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे। हा जो मसाला आहे तो आणि याच्यामध्ये आपण जे मीठ घालणार आहोत ते हे दोन्ही पण छान मिक्स झालं पाहिजे बटाट्याबरोबर, त्या हिशोबाने सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटासाठी आपण ही भाजी कंटिन्युअस परतून घेणार आहोत। तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही एखादी वाफ घेऊ शकता भाजीला। तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार आहे। त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि ही भाजी थंड झाली की त्याचे आपण छानपैकी वडे थापून घेणार आहोत। ही बटाट्याची भाजी तुम्ही सँडविचसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा मग आलू पराठ्यासाठी सुद्धा यूज करू शकता। खूप सुरेख बनतात त्याचे आलू पराठे आणि सँडविचसुद्धा। तर चला आता आपण बटाटा वड्यासाठी जे आवरण असतं वरचं त्यासाठीचं बॅटर बनवून घेऊया। तर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। माझ्याकडे हे बेसन पीठ घरी दळलेलं आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता। तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि 2 चिमूट भरून आपल्याला ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे। हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं मीडियम असं बॅटर बनवून घेणार आहोत। तर मंडळी, भजी वगैरे बनवताना कधी पण सोडा हा फ्रेश वापरायचा, म्हणजे आपले जे पदार्थ आहेत ते खूप तेलकट होत नाही किंवा मग आपल्या सोड्याचा अंदाजसुद्धा चुकत नाही। अगदी 2 चिमूट भरूनच सोडा वापरायचा आहे, त्यापेक्षा जास्त यूज करू नका, अदरवाईज वडे ऑइली होतात। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते घट्ट असंच ठेवलेलं आहे, जेणेकरून बटाट्याच्या भाजीला आवरण छान होईल, म्हणून आपण हे थोडंसं घट्ट ठेवतोय। आणि आपली जी बटाट्या वड्यासाठीची तयारी आहे ती सगळी ऑलमोस्ट झालेली आहे। भाजी बनली आहे, बॅटरसुद्धा बनला आहे, मी ते पुदिन्याची चटणीसुद्धा बनवून घेतली होती। चला आता वडे तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये 1 बाय 1 वडे सोडून घेणार आहोत। बटाट्याचे वडे सोडले की मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, जेणेकरून वडे व्यवस्थित तळले जातील, त्यामध्ये कच्चे पण नाही राहणार ते आणि किंवा मग जळणारसुद्धा नाही। तर मीडियम हीटवर साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी हे वडे तळून घ्यायचे आहे। आलटून पलटून तळून घ्या, जेणेकरून सगळ्या बाजूनी वडे एकसारखे तळले जातील। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख बनलेले आहेत आपले वडे, अगदी असं वाटतं की आत्ता घ्यावा आणि खावा। तर असं चला आता वडे बनवून झालेत। आता याच बॅटरपासून मी तुम्हाला आता बटाट्याची भजीसुद्धा बनवून दाखवणार आहेत। त्यासाठी मी एक मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून सोलून पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे। आपली जी चिप्स बनवण्याची किंवा स्लाईस करण्याची जी खिसणी येते त्यानेच मी हे बटाट्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत। तर याच बॅटरमध्ये तुम्ही दोडक्याची भजीसुद्धा बनवू शकता, काकडीची आणि घोसावळ्याची सुद्धा बनवू शकता। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यामध्ये थोडासा ओवा आणि जिरेसुद्धा ॲड करू शकता। तर वड्यामधलं छान तेल नितळून मग मी ती बाजूला काढून घेते आणि आता मी तुम्हाला बटाट्याची भजीसुद्धा दाखवणार आहे। मी या बॅटरमध्ये काहीच ॲड केलेलं नाही, ॲज इट इज भजी बनवणार आहेत। माझी छोटी मुलगी आहे त्यामुळे तिला तिखट जास्त आवडत नाही, तर ती अशा प्रकारे बटाट्याची भजी एन्जॉय करते।
कारण ह्याच्यामध्ये मिरची अगदी थोड्याशाच प्रमाणात आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीची क्वांटिटी वाढवू शकता. तर अशा प्रकारे मी 7-8 भजी सोडून घेतलेले आहेत आणि ही सुद्धा मस्तपैकी दोन्ही बाजूनी 7-8 मिनटासाठी मीडियम हीटवर आपण तळून घेणार आहोत आणि नंतर छान तेल नितळून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायची आहे. तर आपण बाहेर जेव्हा वडापाव खायला जातो ना, तर त्यामध्ये ते साईडला थोडेसे छोटे छोटे कुरकुरे भजी देतात ना, तर तीसुद्धा अगदी सोपी आहे. याच बॅटरपासून आपण ती बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर 2-4 मिरच्यासुद्धा तळायच्या आहेत, म्हणजे मस्तपैकी आपला बटाटा वड्याचा जो प्लॅटर आहे तो तयार होईल मंडळी. तर तुम्ही बघू शकता, काहीच नाही, अगदी सोपी पद्धत आहे. पण हे अशा छोट्या छोट्या गोष्टी बघून ना मुलं काय किंवा मोठी माणसंसुद्धा मस्त खुश होतात की अरे वा, आज तर भारी बेत बनवलं आपल्याकडे, अशी तुम्हाला प्रतिक्रिया मिळेल तुमच्या या सगळ्या एकंदरीत रेसिपीवर. तर ही छोटी छोटी भजीसुद्धा मी आता काढून घेणार आहे आणि मी ते 2-3 हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना, त्याला मधोमध कट देऊन घेतलेला आहे आणि नंतर या तळून घेते आहे. कधी पण मिरच्या तळताना तशाच तळायच्या, नाही तर त्या मग उडतात आणि मग आपल्याला त्याची इजा होऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या तळून झाल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून मिरच्या फार तिखट लागत नाही आणि वडापाव खायला पण आपल्याला मजा येते मग. तर अशा प्रकारे आपलं बटाटा वड्यासाठीचं सगळं जे प्लॅटरसाठीचं पदार्थ आहेत ना, ते सगळे तयार आहेत. मी आता मस्तपैकी सर्व करून घेते आणि त्याचबरोबर तुम्हाला या पुदिन्याच्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यासाठी मी एकच हिरवी मिरची घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरचीची क्वांटिटी वाढवू शकता. 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घ्यायचे आहे. 1 चमचा भरून फुटाण्याची डाळं घ्यायची आहेत आणि 1 चमचा सुकं खोबरं घेते मी इथे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये ना एक मूठभर फ्रेश असा पुदिना घालणार आहोत. आणि जेवढा पुदिना आहे ना, त्यापेक्षा थोडीशी कोथिंबीर जास्त घ्यायची. म्हणजे मूठभर पुदिना असेल ना, तर 1.5 मूठ भरून आपण कोथिंबीर घेणार आहोत. सगळं छान फ्रेश घ्या, म्हणजे मस्त चटणीला रंगही छान येतो आणि टेस्टसुद्धा मस्त येते. आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला ॲड करणार आहोत, जेणेकरून आपली चटणी मस्त चटपटीत बनेल. अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत, टेस्ट छान येते म्हणजे. आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. हे सगळं आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे. गरजेनुसार पाणी ॲड करा आणि मस्तपैकी आपली पुदिन्याची चटपटीत चटणी तयार आहे मंडळी. नक्की बनवून बघा आणि अशाच साध्या, सोप्या आणि झटपट बनणाऱ्या छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड आणि टेस्टेड अशाच आहेत मंडळी. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर मी आता वडापाव सर्व करून घेते. त्यासाठी मी एक पाव मधोमध कट करून घेते. त्यामध्ये हिरवी चटणी लावायची आहे आणि मस्तपैकी त्यामध्ये वडा ठेवून द्यायचा. आणि हा असा वडापाव तुम्ही घरच्यांना सर्व केला ना, तर वा 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 मंडळी, सगळे घरातले लोक तर खुश होतीलच, पण त्याचबरोबर कोणी गेस्ट येणार असेल ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा असा बेत तुम्ही बनवू शकता. हा वडापाव अगदी बाहेरच्या वडापावसारखाच बनतो मंडळी, त्यामुळे नक्की बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.